समस्या आहेत तुमच्या, काय सांगाल, कशासाठी बहिष्कार घातला? माझं नाव सोमनाथ सुरेश ठाकर. आमचं गाव मोहोळ तालुक्यामध्ये सर्वात बाउंड्रीवरती आहे आणि आमच्या गावापासून बार्शी तालुका 5 किलोमीटरवरती आहे. माढा तालुका तेवढ्याच किलोमीटरवरती आहे आणि आमच्या गावापासून मोहोळ तालुका जरी असला पण मोहोळ तालुक्याच्या मोहोळ ते वैराग रोडपर्यंत जायला पण आम्हाला 4 ते 5 किलोमीटर जावं लागतं. अशा कोणत्याही बाबतीत जरी आम्हाला गावातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा असा डांबरीकरण असा रोडही नाहीये. आणि विशेष म्हणजे आमच्या गावातून किंवा मनगोली असेल, ग्रामपंचायत आमची मनगोली आणि बैरोडी जर एकत्र असेल तरी पण ह्या गावातून नोकरदार वर्ग बोटावर मोजण्या इतकाच आहे. मोटावर मोजण्या इतका म्हणण्याच्या ऐवजी 4 ते 5 ह्याच्या व्यतिरिक्त कोणीही कर्मचारी नाहीये. आणि ह्या कर्मचाऱ्यांना जर ड्युटीवर जाण्यासाठी जर वेळ लागत असेल आणि त्याला जर त्याचा अधिकारी त्याला बोलत असेल तर त्याला त्या समस्येची तोंड द्यावं लागतं. ती तोंड देण्याचं असं कारण आहे की त्याची गाडी चिखलामध्ये अडकली जाते आणि चिखलामध्ये अडकण्याचा असा विषय आहे की कोणताही रोड असा की जेणेकरून डायरेक्टली रोडला डांबरी रोडला जाण्यासाठी बाईकवरती जाण्यासाठी रोड नाहीये. आणि जर रोडवरती गाडी जात नसेल, त्याला चिखल फिट होत असेल तर त्याला चिखल काढायला 1 तास जातो आणि 1 तास जात असेल तर त्याला ड्युटीवरती पोच कधी होणार तो कोणतीही गोष्ट ह्या समस्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. विषय महत्वाचा असा आहे की आमच्या गावाला कोणत्याही पद्धतीची एसटी नाहीये. एसटी फक्त मतदान पेट्याच घेऊन येते. हीच आमच्या 3 पिढ्यापासून आम्ही ऐकत आलो आणि आम्ही पण ऐकतो आणि पुढे किती पिढ्या ऐकणार आहेत की आम्हाला माहीत नाहीये. ह्याची शासनानं दखल घ्यावी. आणि घेण्याच्या अगोदर एक भाषा अशी आहे, 100 नंबरला फोन लावला तर रुग्णवाहिका येत नाहीये, अँब्युलन्स येत नाहीये. 108ला फोन लावल्यानंतर रुग्णवाहिका येत नाही, सॉरी मी बोललो असेल, 108ला फोन लावल्यानंतर रुग्णवाहिका येत नाही किंवा अँब्युलन्स येत नाही. 100 नंबरला फोन लावला तर पोलीस स्टेशनची गाडी येत नाहीये. तर अशा समस्यामध्ये जर ही 2 गावं राहत असतील, ही भारताच्या नकाशात आहेत का नाही हे कोणाला माहीत नाही. आणि ह्या गावच्या विकासासाठी कुठलाही नेता खंबीरपणे उभा राहिलेला नाहीये. राहण्यासाठी फक्त मतदान घेण्यासाठी येऊ शकतो आणि त्यावेळेसच बोलू शकतो. बोलल्यानंतर जे जातो परत मात्र 5 वर्षांनाच रिटर्न येतो आणि रिटर्न येताना व्हीआयपी गाडी घेऊन येतो. कशी आणतो त्यांनाच माहीत. आणतो बरोबर आहे तो नेता असेल, पुढारी असेल, पंतप्रधान असेल, त्याने तर पंतप्रधानानेच यावं माझी इच्छा आहे. खरी तर माझी इच्छा हीच आहे. खरं तर पंतप्रधानांनी यावी का जेणेकरून आपल्या देशामध्ये डिजिटल इंडिया कुठपर्यंत पोहोचलाय, डिजिटल इंडियाचा अर्थ काय आहे ही समजू द्या. डिजिटल म्हणजे काय आहे ही ह्याला डिजिटल शब्द माहित आहे पण डिजिटलचं काम काहीही झालेलं नाहीये. विषय महत्वाचा असा आहे, हे सर्व काही गोष्टी ही फक्त बोलण्यापुरत्या राहिल्या, त्या करण्यापुरत्या काहीही नाही. त्या एवढं बोलून मी माझा शब्द संपवतो. आम्ही आज या ठिकाणी मतदानावरती बहिष्कार या कारणासाठी घातला आहे की आम्ही लहान असल्यापासून आमच्या पूर्वजापासून आमच्या गावाला कुठल्याही प्रकारचा मजबूत असा रस्ता नाही की जेणेकरून आम्ही जवळच्या गावापर्यंत लवकरात लवकर पोहोचू. असा कुठल्याही प्रकारचा मजबूत रस्ता नाही. मग हीच बेसिक जर आपल्याला म्हणजे पायाभूत सुविधा मिळत नसेल तर मग बाकीच्या सुविधा शासनाला तर आम्ही का मदत करावी मतदान करून. म्हणून आम्ही यासाठी मतदानावर बहिष्कार आणि शासनाचा निषेध व्यक्त करत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.